नमस्ते आणि या सत्रामध्ये आपले स्वागत आहे. नॅन्सच्या व्यापक गुणधर्मांसह त्यांच्या बहुविध इन्व्हर्जन क्षमतांचा फायदा घेऊन आपण नॉर एक्सक्लुझिव्ह ऑर एक्झॉर आणि एक्सक्लुझिव्ह नॉर एक्सनॉर सारखे कॉम्प्लेक्स लॉजिक फक्त नॅन्ड गेट प्रिमिटिव्हज पासून पुन्हा निर्माण करू शकतो. उद्दिष्टे. या सत्राच्या अखेरीस तुम्ही पुढीलमध्ये सक्षम व्हाल: नॅन्ड गेट्स वापरून नॉन एक्सऑर आणि एक्स-नॉर गेट्स तयार करणे आणि नॉर एक्सऑर आणि एक्स-नॉर गेट्सची ट्रू टेबल्स प्राप्त करणे आणि पडताळणी करणे. आपण शोध घेऊया की नॅन्ड गेट्स पासून नॉर एक्सऑर आणि एक्स-नॉर गेट्स कशा प्रकारे बांधली जाऊ शकतात. यासाठी तुम्हाला खालील साधने आणि उपकरणांची गरज भासेल, जसे रेग्युलेट केलेले डीसी पॉवर सप्लाय 0 to 30 व्होल्ट्स 3 अँपिअर, डिजिटल मल्टीमीटर प्रोबसह 1 संख्या, वायर स्ट्रिपर 1 संख्या, नोज प्लायर 1 संख्या. तसेच तुम्हाला खालील सामग्री किंवा कॉम्पोनंट्स देखील आवश्यक असतील, जसे ब्रेडबोर्ड 1 संख्या, IC 74002 संख्या, मिनिएचर टॉगल स्विचेस 2 संख्या, हुकअप वायर आवश्यकतेनुसार, रेजिस्टर 330 ओम 1/4 वॉट्स CR25 1 संख्या, LED 5 मिलीमीटर 1 संख्या. बेसिक्स कव्हर केल्यानंतर आपण आता नॅन्ड IC 7400 वापरून नॉरची बांधणी आणि त्याची ट्रुथ टेबल पडताळणी करण्यासाठी पुढे जाऊया. प्रक्रिया थेट प्रत्यक्ष करण्यापूर्वी पुढे जाण्यापूर्वी आपण लॉजिकल सर्किट्सची पाहणी करूया. इनपुट A एका नॅन्ड गेटला कनेक्ट करा. इनपुट B एका स्वतंत्र नॅन्ड गेटला कनेक्ट करा. त्या दोन नॅन्ड गेट्सचे आउटपुट्स एका तिसऱ्या नॅन्ड गेटच्या इनपुट्सला कनेक्ट करा. तिसऱ्या नॅन्डचे आउटपुट चौथ्या नॅन्डच्या इनपुटला कनेक्ट करा. या चौथ्या नॅन्ड गेटचे आउटपुट नॉर लॉजिक देईल. 4 नॅन्ड एकत्र मिळून इनपुट्स इन्व्हर्ट करण्यासाठी काम करतात. नॅन्ड इन्व्हर्जन्स आणि पुन्हा इन्व्हर्ट करून क्वाड्रुपल इन्व्हर्जनद्वारे नॉर लॉजिक प्राप्त करतात. आता प्रक्रिया पाहूया. हे तयार झाले की सर्व आवश्यक कॉम्पोनंट्स गोळा करा. त्यांची तपासणी करून ते चांगल्या वर्किंग कंडिशनमध्ये असल्याची खात्री करा आणि मल्टीमीटर वापरून खात्री करा की रेझिस्टर आणि LED उत्तम चालू स्थितीत आहे. तुम्हाला सर्व काही मिळाले की 14 पिन IC ब्रेडबोर्डवर घट्टपणे चढवा. तुम्ही अचूकतेसाठी सर्किट डायग्रामचा देखील संदर्भ घेऊ शकता. पॉवर सप्लायमधून लिंकिंग वायर्स ब्रेडबोर्डला कनेक्ट करा. नंतर ICची 14वी पिन +5 व्होल्ट्स पॉवर सप्लायला कनेक्ट करा. नंतर खात्री करा पिन 7 ग्राउंडशी कनेक्टेड आहे. इनपुट्सकडे पुढे जाऊन टॉगल स्विचेसची दोन्ही टर्मिनल्स पॉवर सोर्स आणि ग्राउंडशी कनेक्ट करा. आणि S1 स्विच पहिल्या आणि दुसऱ्या पिनला कनेक्ट करा. नंतर S2 स्विच चौथ्या आणि पाचव्या पिनला कनेक्ट करा. आता इंटरकनेक्शन्स बनवा. तिसरी पिन 9व्या पिनला, सहावी पिन 10व्या पिनला आणि 8वी पिन 12व्या आणि 13व्या पिनला कनेक्ट करा. फायनल प्राप्त केलेले आउटपुट 7400 ICच्या 11व्या पिनमधून घेतले जाते. आता आपण आपले व्हिज्युअल इंडिकेटर सेट करूया. ICच्या आउटपुट पिन क्रमांक 11ला एक रेझिस्टर कनेक्ट करा. यामुळे LEDचा करंट मर्यादित होईल आणि तो जळून जाण्यापासून सुरक्षित राहील. तुम्ही पॉवर चालू करण्यापूर्वी तुमचे असेंबल केलेले गेट सर्किट तपासून घ्या. हे कोणतेही शॉर्ट सर्किट किंवा चुकीचे कनेक्शन टाळण्यासाठी महत्त्वाचे, ज्यामुळे ICची हानी होऊ शकते किंवा सर्किट फंक्शनॅलिटी प्रभावित होऊ शकते.
सर्व काही तपासून झाल्यावर 5 व्होल्ट DC सप्लाय स्विच ऑन करा. स्विचेस S1 आणि S2 ऑपरेट करून टेस्ट सुरू करा. हे तपासा की टॉगल स्विचेस S1 आणि S2 लो स्टेटमध्ये आहेत. हे कॉम्बिनेशन 0-0 सूचित करते. यासाठी आपण LEDची पडताळणी करूया. तो चमकत आहे. आपल्याला समजले की NOR गेट फक्त तेव्हा आउटपुट निर्माण करते जेव्हा दोन्ही इनपुट्स लो असतात. आता स्विचेस 0-1 कॉम्बिनेशनला टॉगल करा. LEDची पडताळणी करा. तुम्ही निरीक्षण करू शकता की आउटपुटला LED चमकत नाही. आता स्विचेस 1-0 कॉम्बिनेशनला टॉगल करा. आउटपुट स्टेटमध्ये काही बदल झाला नाही. LED चमकत नाही. आता शेवटी स्विचेस 1-1 कॉम्बिनेशनला टॉगल करा. आउटपुट स्टेटमध्ये तरीही काही बदल झाला नाही. LED चमकत नाही. पुढची प्रक्रिया आहे NAND गेट IC 7400 वापरून XOR गेटची बांधणी आणि टेस्टिंग आणि त्याच्या ट्रुथ टेबलसह पडताळणी करणे. प्रक्रिया थेट प्रत्यक्ष करण्यास जाण्यापूर्वी आपण लॉजिकल सर्किटची पाहणी करूया. इनपुट A आणि B एका NAND गेट 1 ला कनेक्ट करा. इनपुट A आणि B अनुक्रमे NAND गेट 2 आणि 3 ला थेट कनेक्ट करा. NAND गेट 1 चे आउटपुट घ्या आणि NAND गेट्स 2 आणि 3 ला कनेक्ट करा. NAND गेट 2 आणि 3 चे आउटपुट्स घ्या आणि NAND गेट 4 ला कनेक्ट करा. NAND गेट 4 चे आउटपुट XOR गेट म्हणून कार्य करेल. हे लॉजिकल सर्किट मल्टिपल NAND गेट्सचे आउटपुट्स कंबाईन करून एक XOR लॉजिक गेट निर्माण करते. जेव्हा दोन इनपुट्स भिन्न असतात तेव्हा आउटपुट सत्य असेल, जे सूचित करते की एक्सक्लुसिव्ह OR कंडिशन सत्य आहे. आता प्रक्रिया पाहू. सर्व आवश्यक कॉम्पोनंट्स गोळा करा, त्यांची तपासणी करा आणि खात्री करा की ते उत्तम चालू स्थितीत आहेत. मल्टीमीटर वापरून खात्री करा की रेझिस्टर आणि LED उत्तम चालू स्थितीत आहेत. तुम्हाला सर्व काही मिळाले की 14 पिन IC ब्रेडबोर्डवर घट्टपणे चढवा. संदर्भासाठी सर्किट डायग्राम वापरा. पॉवर सप्लायमधून लिंकिंग वायर्स ब्रेडबोर्डला कनेक्ट करा. नंतर ICची 14वी पिन +5 व्होल्ट पॉवर सप्लायला कनेक्ट करा. हे आपले VCC आहे, ICचे लाईफ ब्लड. नंतर खात्री करा की पिन 7 ग्राउंडशी कनेक्ट केलेली आहे. पुढे टॉगल स्विचेसची दोन्ही टर्मिनल्स पॉवर सोर्स आणि ग्राउंडशी कनेक्ट करा. आणि S1 स्विच पहिल्या आणि S2 स्विच दुसऱ्या पिनला कनेक्ट करा. इंटरकनेक्शन्स बनवा. पहिली पिन 4थ्या पिनला, दुसरी पिन 10व्या पिनला, तिसरी पिन 5व्या आणि 9व्या पिनला, सहावी पिन 12व्या पिनला, आणि 8वी पिन 13व्या पिनला कनेक्ट करा. फायनल प्राप्त केलेले आउटपुट 11व्या पिनमधून घेतले जाते. ICच्या आउटपुट पिनला एक रेझिस्टर कनेक्ट करा. तसेच LED देखील जोडा. सर्व काही तपासून झाल्यावर 5 VDC सप्लाय स्विच ऑन करा. स्विचेस S1 आणि S2 ऑपरेट करून टेस्ट सुरू करा. हे तपासा की टॉगल स्विचेस S1 आणि S2 लो स्टेटमध्ये आहेत. हे कॉम्बिनेशन 0-0 सूचित करते. या 0-0 साठी आपण LEDची पडताळणी करूया. तो चमकत नाही. आता स्विचेस 0-1 कॉम्बिनेशनला टॉगल करा. LEDची पडताळणी करा. तुम्ही आता निरीक्षण करू शकता की या आउटपुटला LED चमकत आहे. आपल्याला कळले की जर इनपुटपैकी कोणतेही एक असेल तर XOR हाय आउटपुट निर्माण करते.
आता स्विचेस 1-0 कॉम्बिनेशनला टॉगल करा. आउटपुट स्टेटमध्ये काही बदल झाला नाही. LED चमकत आहे. आता शेवटी स्विचेस 1-1 कॉम्बिनेशनला टॉगल करा. आता आउटपुट 0 मध्ये बदलते. याचा अर्थ LED चमकत नाही. अखेरीस आपण NAND गेट IC 7400 वापरून XNOR गेटची बांधणी आणि टेस्टिंग आणि त्याच्या ट्रुथ टेबलसह पडताळणी पाहूया. आपण लॉजिकल सर्किट पाहूया. 4 NAND गेट्सपासून एक XOR गेट बांधणे. XOR कन्स्ट्रक्टिंग 4 NAND गेट्सचे आउटपुट एका 5व्या NAND गेटला कनेक्ट करणे. 5व्या NAND गेटचे आउटपुट XNOR लॉजिक देते. पहिल्या 4 NANDसह XOR बांधून नंतर 5वे NAND गेट वापरून XOR आउटपुट इन्व्हर्ट केल्याने प्रभावीपणे XNORचे एक्सक्लुसिव्ह NOR लॉजिकल इक्विव्हॅलन्स पुन्हा निर्माण होते. जेव्हा 2 इनपुट सेम असतात तेव्हा आउटपुट सत्य असेल, जे सूचित करते की एक्सक्लुसिव्ह NOR कंडिशन सत्य आहे. आता प्रक्रिया पाहू. सर्व आवश्यक कॉम्पोनंट्स गोळा करा, त्यांची तपासणी करा आणि खात्री करा की ते उत्तम चालू स्थितीत आहेत. मल्टीमीटर वापरून खात्री करा की रेझिस्टर आणि LED उत्तम चालू स्थितीत आहेत. सर्व काही तयार झाले की 14 पिन IC ब्रेडबोर्डवर घट्टपणे चढवा. पॉवर सप्लायमधून लिंकिंग वायर्स ब्रेडबोर्डला कनेक्ट करा. नंतर ICची 14वी पिन +5 व्होल्ट पॉवर सप्लायला कनेक्ट करा. नंतर खात्री करा की पिन 7 ग्राउंडशी कनेक्टेड आहे. आता टॉगल स्विचेसची दोन्ही टर्मिनल्स पॉवर सोर्स आणि ग्राउंडशी कनेक्ट करा. आणि S1 स्विच पहिल्या आणि 4थ्या पिनला आणि S2 स्विच दुसऱ्या आणि 10व्या पिनला कनेक्ट करा. इंटरकनेक्शन्स बनवा. तिसरी पिन 5व्या आणि 9व्या पिनला, 6वी पिन 12व्या पिनला, 8वी पिन 13व्या पिनला आणि 11वी पिन दुसऱ्या ICच्या पहिल्या आणि दुसऱ्या पिनला कनेक्ट करा. फायनल प्राप्त केलेले आउटपुट दुसऱ्या 7400 ICच्या तिसऱ्या पिनमधून घेतले जाते. IC आउटपुट एका LEDला रेझिस्टरसह कनेक्ट करण्याचे विसरू नका. सर्व काही तपासून झाल्यावर 5 व्होल्ट DC सप्लाय स्विच ऑन करा. स्विचेस S1 आणि S2 ऑपरेट करून टेस्ट सुरू करा. हे तपासा की टॉगल स्विचेस S1 आणि S2 लो स्टेटमध्ये आहेत. हे कॉम्बिनेशन 00 सूचित करते. या 00 साठी आपण LEDची पडताळणी करूया. तुम्ही आता निरीक्षण करू शकता की या आउटपुटला LED चमकत आहे. आता स्विचेस 01 कॉम्बिनेशनला टॉगल करा. LEDची पडताळणी करा. आता आउटपुट 0 मध्ये बदलते. याचा अर्थ LED चमकत नाही. आता स्विचेस 10 कॉम्बिनेशनला टॉगल करा. आउटपुट स्टेटमध्ये काही बदल झाला नाही. LED चमकत नाही. आता शेवटी स्विचेस 11 कॉम्बिनेशनला टॉगल करा. आता आउटपुट 1 मध्ये बदलते. याचा अर्थ LED चमकत आहे.
येथे आपण या सत्राच्या समाप्तीला पोहोचत आहोत. या सत्रामध्ये आपण शिकलो की नॅन्ड गेट IC वापरून नॉर एक्झॉर आणि XNOR गेट्सची बांधणी कशी करणे आणि नॅन्ड गेट वापरून नॉर एक्झॉर आणि XNOR गेट्स प्राप्त करणे आणि त्यांच्या ट्रुथ टेबलसह पडताळणी करणे. पाहण्यासाठी धन्यवाद. पुढील सत्रामध्ये लवकरच भेटूया.